आपलं काम नाही, सरकारचं काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा काम फक्त सरकारचं असतं तर आज आपण सुरुवातच का केली? त्यांनीच करत तिथं कामावर नाही आले, त्यांनीच करायला पाहिजे. जेव्हापर्यंत आपण गाव माझा मी गावाचा असा विचार करत नाही आणि विचार संपूर्ण स्वच्छतेचा, खरंच तर आपला गाव, आपला देश, आपला महाराष्ट्र, आपला संपूर्ण जग खरंच स्वच्छ होईल. असे अनेक उदाहरण आपल्या गावामध्ये अशा अनेक ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर शिक्षणाचा फायदा कशा प्रकारे घेतला पाहिजे असे पुढील पात्रामध्ये आपण बघणार आहोत. अरे बाळांनो, शांत राहा. तो मोबाईल ठेवा आत पहिले. चला, आज आपण प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल जाणून घेऊ. तर मला सांगा, कोण कोण आपल्या घरी कसं प्रकारे प्लास्टिक वापरतं? मॅडम, मी वापरतो. कशी वापरते? कालच मी बाजारातून भाजीपाला आणतो प्लास्टिकमध्ये. अजून मॅडम, माझ्या घरी माझी मम्मी फ्रीजमध्ये प्लास्टिकमध्येच भाजीपाला ठेवते. अजून मॅडम, आमच्या घरी माहिती आहे का, प्लास्टिकच्या ह्याच्यात जे दुकानातून येते ना दुधाचं प्लास्टिकमध्ये, ते आमचे खूप सारं जमा. माझ्या घरी नाही का दुकानातून माझे काका नाही का, त्या दिवशी कुठून तरी खूप मोठ्या प्लॅस्टिकमध्ये TV आणली. कसं करायचं मग? आता तुम्ही सगळे जे सांगितलेले कार्य, आता याच्यामध्ये होणारे दुष्परिणाम हे तुम्हीच सांगा ना. झाले का मग? आम्ही केलं केले मग हो का? नवरोच्याला तर नसेल. असू दे ना, जोरात शिकव. तर मग तुम्ही आता जे सांगितलं त्याचा होणारा दुष्परिणाम तुम्हीच सांगा. मला सांगा बरं, काय दुष्परिणाम प्लास्टिकचा करण्याचा? तुम्ही सांगून द्यायला काय होतं तर? मीच सांगू का सगळं? तुम्ही काय करणार मग? ठीक आहे, मीच सांग. आता जसं तू सांगितलं, आपण तुझ्या घरी दूध प्लास्टिकमध्ये आणतो, त्याच्यापेक्षा तू डेअरीवर घेऊन गेली गंज घरचा आणि त्याच्यात आणलं तर येणारं ते प्लास्टिक तुझ्या घरी येणारच नाही. जसं हिने कचरा पडला तर आपण न्यायचं ना. जसं हिने सांगितलं, हे गेली बाजारामधून सामान विकत आणलं तिने प्लास्टिकच्या थैलीमध्ये. त्यापेक्षा ती घरूनच जर कापसाची थैली घेऊन गेली असती, त्याची प्लास्टिक थैली तिच्या घरी आली असती का? नाही ना. तसं तू सांगताय की तुझ्या घरी तुझी मम्मी प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवते. त्या प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये कितीतरी भयंकर प्रकारचे रसायन असतात, ते तुझ्या घरी आलेल्या भाजीपाल्यामध्ये शिरेल. तशीच तुझी मम्मी त्याची भाजी बनवेल, तेच तुझ्या पोटात जाईल आणि आजार होईल, हो की नाही? तुझ्या घरी दुकान आहे, दुकानामध्ये साहजिक आहे प्लास्टिक यूज होणारच आहे. पण तू सांग सगळ्यांना की प्लास्टिकचा उपयोग न करता कागदामध्ये रॅप करून दिलं किंवा घरूनच पिशवी घेऊन यायला सांगायचं, म्हणजे प्लास्टिकचं यूज होणार नाही आणि ते दुसऱ्याच्या घरी पोचणार नाही. जसं याने म्हटलं, त्याच्या घरी आणलेली TV हे प्लास्टिकच्या याच्यामध्ये आणलं, तेच जर खरड्यामध्ये जर रॅप करून आणलं असतं तर प्लास्टिक घरी आलंच नसतं. समजलं? हो मॅडम, तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. मग अजून तुम्ही सांगा, याचे अजून दुष्परिणाम काय होतील, तुमच्या समाजावर काय होतील? तुम्ही चॉकलेटचे चॉकलेट खाता, रॅपर इथे तिथेच फेकता. त्या रॅपरमुळे होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहे का? काय होत आहे? नाही माहीत. आता हे प्लास्टिकचे रॅपर तुम्ही तसेच फेकता, सगळेजण येऊन तिथेच फेकता. पाऊस येतो, पावसामुळे तिथे पाणी जमा होतं, त्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया असे बिमाऱ्या होतात, त्याच्यामुळे आपण आजारी होतो. तुम्ही शाळेत येत नाही, मग म्हणता मॅडम आमचा अभ्यास नाही झाला, मी पेपर काहीच येणार नाही, म्हणजे आजारी होतो, हो ना? तसंच जेव्हा खूप जोरात पाऊस येतो तर ह्याच प्लास्टिकच्या पॉलिथिन वाहत जाऊन त्या गटारामध्ये जातात. तिथं ते गटर पॅक होतं, त्यामुळे पाणी तिथनं वाहत नाही, ते पाणी
आणि मग बाहेर साचतात आणि त्याच्यामुळे दुर्गती होते, दुर्गंध पसरते. हे सगळं आपल्याला वाचवायचं आहे, समजतंय? मग घरी जाऊन ह्याच सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना पटवा, तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना सांगा. त्यामुळे प्लॅस्टिकचा यूज कमी होईल आणि आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते दूषित होणार नाही. ठीक आहे टीचर, आम्ही आजपासूनच सुरू करतो.